हां बोलो मॅडम. देवा, त्या गुंडांचा काही पत्ता लागला का रे? नाही अजून तरी नाही मॅडम, आमचा शोध चालू आहे. पण आपण तर त्यांना बघितलंच होतं, शिवाय तिथल्या आजूबाजूच्या काही लोकांनी सुद्धा बघितलंय. सापडतील ते लवकरच. हो, नाही म्हणजे त्या गुंडांचा पत्ता लागायला हवा, कारण मला ना हे सगळं जरा खूप ऑड वाटतंय रे. म्हणजे सारंगवर हल्ला काय होतो, त्यानंतर तिथे राजकुमार काय होतो, हा निव्वळ योगायोग असावा? नाही, मला नाही वाटत आहे. जरा शोध लावू ना पटकन. ओके मॅडम. काय त्यांच्यापैकी एक जण जरी आपल्याला सापडला ना, तर आपल्याला सगळ्याची आयडिया येईल. आणि मला कळलं की लगेच तुम्हाला कळवतो. ओके? हो, थँक्यू सो मच. थँक्यू. बाय. तिलोत्तमा, सारंग सावली सगळ्यांना पटलंय, तरी तुझा विश्वास बसत नाही. राजकुमार स्वतः तिथे होता, त्यांनी मार खाल्ला, त्याच्यावरही हल्ला झाला, त्याला दुखापत झाली, तरीही तुझा विश्वास बसत नाही, याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही वडील आहात ना, तुम्ही त्या नजरेने बघता या सगळ्याकडे. पण तरी सुद्धा ज्या मुलांनी सतत आपला विश्वासघात केलाय, त्याच्यावर एवढा सहज कसा विश्वास बसतो? ठीक आहे, माझं एक सोड, पण मुलांचा तर विश्वास बसलाय ना त्याच्यावर. मुलांची गोष्टच वेगळी आहे, त्यांचा अनुभव कमी पडतो. आपला तर आहे ना दांडगा. शिवाय आपण जन्म दिला राजकुमारला, वाढवलंय, लहानाचा मोठा केलाय. मला तर चांगलंच ठाऊक आहे तो मुलगा काय करू शकतो आणि काय नाही ते. आणि सारंगचं मला काही सांगू नका, त्याचं जरा अतिप्रेम आहे राजकुमारवर, आणि तेच आड येत आहे आता. ठीक आहे, सारंगचं भावावरचं प्रेम आड येत आहे. हो, पण तुझं काय? एक आई म्हणून तुझं राजकुमारवरचं प्रेम ते नाही आड येत? नाही, येत नाही आणि यापुढे येणार सुद्धा नाही. नाही, माझं होतं त्या मुलावर प्रेम, मी कबूल करते ना. शेवटी मुलगा आहे तो माझा, पण त्यानेच ते संपवलं त्याच्या कर्माने. ठीक आहे, मी अशी आशा करतो की येत्या काही दिवसात राजकुमार त्याचं वागणं सुधारेल आणि पुन्हा पहिल्यासारखं त्याच्या आईचं प्रेम मिळवेल. शक्य नाहीये. आणि जोपर्यंत ते गुंड सापडत नाहीत, जोपर्यंत सगळ्या गोष्टींची व्यवस्थित शहानिशा होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निष्कर्षाला तुम्ही सुद्धा पोहोचू नका. मी तुला जे विचारलं होतं त्याबद्दल विचार केलास का? अगं, तू उत्तर देणार होतीस ना. काय विचार केलास? कसला विचार आहे? झालं, घरात काहीतरी नवीन घडामोडी घडतायत म्हणून मागचं सगळं काही विसरून गेलीस वाटतं. स्थळ बघितलं होतं ना तुझ्यासाठी, तू विचार करणार होतीस आणि तुझा होकार कळवणार होतीस. काय झालं त्याचं? अमृता, अमृता, मी तुझ्याशी बोलतीये. आई, मला हे लग्न नाही करायचं. काय? आलं का बंधू प्रेम उफाळून? टोमणे सुरू झाले तुमचे. आता ह्यात काय टोमणं? म्हणजे जेव्हा राजकुमार घरात नव्हता तेव्हा तुझ्याकडे खूप चांगली संधी होती, ऑफिसमध्ये आणि घरी स्वतःचं महत्त्व वाढवायची, स्वतःची एक जागा बनवायची. पण तू काय केलंस? सगळा वेळ वाया घालवला, सगळा टाइम वेस्ट केलास दुसऱ्यांचं काम करण्यात. आणि आता काय, आला राजकुमार परत घरात. मग तो घरी आला तर प्रॉब्लेम काय? नाही, मला प्रॉब्लेम नाहीये, पण नील मेहंदळे, तुझं या घरातलं महत्त्व आणखी कमी होणार. म्हणजे आधीच नाहीये, ते आणखी कमी होणार. तुला कळतंय का? राजकुमार मेहंदळे म्हणजे मेहंदळेंचा मोठा मुलगा घरात परत आलाय, ज्याने सगळ्यात आधी बिझनेसमध्ये पाऊल टाकलं. बिझनेस कसा चालवायचा यावर स्टडी केलं, फ्युचर प्लॅनिंग केलं. कंपनीला मोठं करण्यामध्ये त्याचाही वाटा आहे.
आणि तोच माणूस म्हणजेच राजकुमार मेहंदळे परत आलाय घरात. अच्छा, तुझा नवरा आता आलाय म्हणून तुझा विचार बदललायस का तू? नाही आहे, मी आधी होकार देऊन आता जर नकार देत असते तर असा विचार करणं योग्य ठरलं असतं. पण माझा निर्णय ठाम आहे, मला हे लग्न नाही करायचं. हे बघ अमृता, मला कळतंय राजकुमार आता परत आलाय आणि तू खूप चांगलं वागतोय. तेच त्याच्या या चांगल्या वागण्याला भुलू नकोस. तो असाच वागत राहणार नाहीये. हे सगळं चाललंय ना ते अळवावरचं पाणी आहे. राजकुमारवर विसंबून राहू नकोस अमृता. मी त्यांच्यावर अजिबात विसंबून राहत नाहीये. मी त्यांना अजून स्वीकारलेलं सुद्धा नाहीये. पण माझं हे ठरलंय की मला हे लग्न नाही करायचं. ऐश्वर्या, मला एक खरं सांग, तू घाबरलीस का? म्हणजे राजकुमार दादा परत आला, तो कामाचा भार आता परत सांभाळेल आणि तुला बिझनेसमधून एकदम हलक्यात बाहेर फेकेल, याची भीती वाटते का तुला? व्हेरी सॅड ऑफ यू नील, तुला कळतच नाही. म्हणजे पहिले तर असं अलगद उचलून मला कोणी बाहेर करू शकत नाही. आणि जर राजकुमार बिझनेसमध्ये शिरला म्हणजे आय बेट तो शिरणार. आणि जर का तो शिरला तर फक्त मला नाही, आपल्या सगळ्यांना तो असं अलगद बाहेर उचलून फेकणार. म्हणजे त्यात काय तुझं घरात आणि कंपनीत दुय्यम स्थान आहे, मग आता आणखी खाली जाणार. आपल्याकडे एक म्हण आहे ऐश्वर्या, कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहतं. सॅड. आणि एक लक्षात ठेव, तू राजकुमार दादाकडनं 2 लाख रुपये घेतले हे त्यांनी सगळ्यांना सांगितलंय आणि मॉमनी यावर शिक्कामोर्तबही केलाय. त्यामुळे कंपनीत माझं नाहीये, तुझं स्थान धोक्यात आलंय, समजलं? त्याची काळजी तू करू नकोस. माझं स्थान मी परत मिळवणार. कसं? ज्याने ते स्थान घालवलं त्याला या घरातून बाहेर घालवून. ऐश्वर्या, राजकुमार दादा सुधारतोय, त्याच्या वाटेलाही जाण्याचा प्रयत्न करू नको, नाही तर माझ्यापेक्षा वाईट कोण नसेल. प्लीज हो ना तू थोडासा वाईट, म्हणजे आपल्यासाठी किती चांगलं होईल. खऱ्या अर्थाने आपला संसार सुरू होईल. प्लीज हो थोडासा वाईट. ऐश्वर्या, तू कितीही प्रयत्न कर का, तुझ्या लेवलला मी खाली उतरणार नाही. आणि एक लक्षात ठेव, घरात सगळं चांगलं होतंय, त्यात मिठाचा कडा टाकू नकोस. झालं? या आता. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.